इचलकरंजी येथील दोघा चोरट्यांना अटक. कागल येथील 2 घरफोडी व 1 मोटरसायकलच्या गुन्ह्यासह 3 गुन्हे उघडकीस. कागल येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक गजानन कुंभार वय वर्ष 29 राहणार लिंगुणगडी मंदिराजवळ इचलकरंजी व दीपक चंद्रकांत कांबळे वय वर्ष 35 राहणार लालनगर इचलकरंजी यांना अटक करून त्यांच्याकडील 61 ग्रॅम सोन्याचे दागिने, 92 ग्रॅम चांदीचे दागिने व मोटरसायकल असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कागल येथे राहत असलेल्या सचिन अशोक पाटील राहणार माळी गल्ली कागल दिनांक 10 जुलै 2025 रोजी राहत असलेल्या बंद घराच्या समोरील कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरीस नेल्याची तक्रार त्यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कागल पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे, रोहित मर्दाने व अशोक पवार यांना सदरचा चोरीचा गुन्हा हा इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार व दीपक कांबळे यांनी केला असून ते दोघे काळ्या रंगाच्या मोपेड पल्सर मोटरसायकलवरून आवळे मैदान येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने दिनांक 16 जुलै 2025 रोजी आवळे मैदान येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कागल येथे घरफोडीसह कागल येथे आणखी एक घरफोडीचा गुन्हा केल्याची व मोटरसायकल चोरल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी नमूद मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई कागल पोलीस येथील 2 आणि माणिकपूर, मीरा भाईंदर, मुंबई येथील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. यातील आरोपी सराईत असून दीपक कांबळे याच्यावर इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर आणि हातकणंगले या ठिकाणी चोरीचे घरफोडीचे 12 गुन्हे आणि विनायक कुंभार याच्यावर गांधीनगर, शहापूर आणि इचलकरंजी येथे घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, राजेंद्र वरांडेकर, सागर माने, विशाल चौगले, अशोक पवार, लखनसिंह पाटील, वसंत पिंगळे, रोहित मर्दाने, युवराज पाटील, सागर चौगले, शुभम संकपाळ, हंबीरराव अतिग्रे, संजय हुंबे आणि संजय कुमार यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.